महाक्रमः, महाकर्मा, महातेजाः, महोरगः, महाक्रतुः. 671 महाक्रमः. महांतः म्हणजे महान, क्रमः पावलं, पादविक्षेपः पावलांची प्रगती की अस्य इति असा जो तो. श्रुतीमध्ये असं म्हटलं तर शं म्हणजे न म्हणजे पवित्रता देऊ दे, कृपा करू दे. कोण? विष्णू. विष्णू आमच्यावर कृपा करू दे. उरुक्रमः सर्वव्यापकः, जो महान आहे, जो सर्वव्यापक आहे असा विष्णू आमच्यावर कृपेचा वर्षाव करू दे. महाक्रमः म्हणजे मोठी गती असणारा किंवा महान पद असणारा. वामन अवतारामध्ये 3 पावलांमध्ये त्याने 3ही लोक व्यापून टाकले होते. लांब पाय म्हणजे मोठी गती, म्हणून सर्वत्र सर्वांच्या आधीच तो पोचलेला असतो, किंबहुना तो सर्वत्र कायम असतोच असा जो तो महाक्रमः. ओम महाक्रमाय नमः. 672 महाकर्मा. महत् म्हणजे महान, जगत उत्पत्ती आधी, जगाची उत्पत्ती वगैरे. कर्मः अस्य, ज्याची जगाच्या उत्पत्तीसारखी महान कर्म आहेत असा जो तो महान कर्मा. सृष्टी, प्रलय, रक्षण अशी महान कर्म करणारा. सत्यज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विष्णूच अनेक महापुरुषांच्या अवतारात प्रकट होतात, जे पुरुष दान, प्रेम या बाबतीत परमेश्वराशी सदैव जोडलेले असतात, असे जे ते महाकर्मा. ओम महाकर्मणे नमः. 673 महातेजाः. यदि येन तेजस म्हणजे ज्याच्यामुळे तेज किंवा चकाकी, तेजस्विनः तेजस्वी असलेल्या, भास्करादयः सूर्य वगैरे ज्या प्रकाशित वस्तू आहेत त्या ज्याच्या प्रकाशामुळे प्रकाशमान होतात, तत्तेजा त्याचं तेज. महत् असं महान तेज असलेला जो तो महातेजः. पुढे येन सूर्य तपती तेजसा इद्धः म्हणजे ह्याच्यामुळे सूर्यामध्ये उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो असा जो तो महातेजा. गीतेमध्ये म्हटलंच आहे, यदादित्यगतं तेजो जगत भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम. म्हणजे हे सगळं ज्या प्रकाशी चंद्र, सूर्य ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचं तेज हे माझंच आहे असं तू समज, असं स्पष्टपणे परमेश्वर तिथे म्हणतात. असा जो तो महातेजा. सूर्य, चंद्र, तारे, अग्नी हे ह्याच्यामुळेच प्रकाशमान होतात असा जो खूप तेजस्वी, दैदिप्यमान, सर्व प्रकाशांचा प्रकाश जो आहे असा जो तो महातेजः. ओम महातेजसे नमः. 674 महोरगः. महांश असौ उरगाच इति. मोठा महान आहे आणि उरगः म्हणजे सर्पही आहे असा. किंवा सर्पाणाम अस्मि वासुकीही असं गीतेतच परमेश्वराने सांगितलंय असा जो तो महोरगः. महान मोठा सर्प. शेष अनंत 5 डोकी असलेला साप ज्याच्यावर विष्णू शयन विश्राम करतात. गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात की वासुकी मी आहे. पौराणिक ह्याच्यामध्ये सांगितलं जातं की शिव हे अनामिक अशी त्यांच्या अनामिकेमध्ये सुशोभित अंगठी म्हणून एक छोटासा सर्प होता. पण त्याच सर्पानी समुद्र मंथनाच्या वेळेला तो पूर्ण पर्वत ढवळण्यासाठी दोरी म्हणून त्याचा उपयोग केला गेला आणि तेव्हा त्याने विशाल रूप धारण केलं. ते वासुकीचं रूप होतं. असा जो महानही आहे आणि सर्पही आहे असा जो
तो महोरगः. ओम महोरगाय नमः. 675 महाक्रतुः. महांच असौ क्रतुच इति. जो महानही आहे आणि यज्ञरूप आहे असा जो तो महाक्रतुः. यथा अश्वमेधः क्रतुराट. म्हणजे सगळ्या यज्ञातला मुख्य किंवा मोठा अश्वमेध यज्ञ आहे. स अपि स एव इति स्तुतिः. म्हणजे असे यज्ञसुद्धा हाच आहे असं मनु वचनात सांगितलेलं आहे. महान बलिदान, मोठा यज्ञ हेच ज्याचं स्वरूप आहे असा तो. जीवभाव व्यवहार हे त्यागल्याशिवाय परमेश्वराचा अनुभव येऊ शकत नाही. अश्वमेध हा महान पवित्र शास्त्र पारंपरिक रूप आहे. अश्वमेध यज्ञाचं स्वरूप ज्याचं आहे असा जो तो महाक्रतुः. ओम महाक्रतवे नमः.